मंडळी, आज बनवलं आहे चिंबोरीचं म्हणजेच खेकड्याचं झणझणीत असं कालवण. ही आहेत समुद्री चिंबोरी. छान धुवून घेतली. त्याच्यानंतर पाववाटी खोबरा भाजून घेतला होता, बारीक कट करून त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं दळून घेतले. आता हे वाटण करून घेतलं. अशा प्रकारे वाटण केलं आहे. त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, तसेच 1 इंच आलं घेतले. ते पण छान असं बारीक ठेचून घेऊ. आता ह्याची पेस्ट बनवून घेतली आहे. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे. खडे मसाले तसेच चिंचेचा कोळ घेतला आहे. आता हे वाटण बनवून झाल्यानंतर 1 चमचा पीठ तांदळाचं त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. तसेच थोडासा मसाला. आता हे छान वाटणामध्ये मिक्स करून घेऊ. असं का तर जी आपण भरलेली चिंबोरी बनवतो त्याला जशी त्या रश्श्याला चव येते तशीच चव अगदी ह्या चिंबोरीच्या कालवणाला येते. आता ही चिंबोरी छान अशी धुवून घेतल्यानंतर साफ करून घेतलीत व्यवस्थित. साफ केल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला, घरचा मसाला इथे घालून घ्यायचा आहे. 1 3.5 चमचा मसाला मी इथे घालून घेतला आहे. त्याच्यानंतर कढई गरम करत ठेवली. त्याच्यामध्ये 2.5 पळी तेल घालून घेतले. ही छोटी पळी आहे. त्यानंतर घातले आहेत खडे मसाले. खडे मसाले अवश्य आहेत. फोडणीला हे खडे मसाले घातले तर त्याचा भन्नाट असा स्वाद आपल्या कालवणामध्ये उतरतो. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, पाव चमचा हिंग घालून घेतले. आता कांदा छान ट्रान्सपरंट होतपर्यंत, मऊ पडेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा थोडा मऊ झाल्यानंतर थोडीशी हळद घातली आहे. आलं लसणाची पेस्टसुद्धा घालून घेतली आहे. आता कांद्यामध्ये छान असे परतून घेऊ. मंडळी, या समुद्री चिंबोऱ्याचं कालवण जी खाडीतली चिंबोरी असतात अगदी तशाच प्रकारे बनतं, जरी ह्या पद्धतीने बनवलं तर. तर आता ही चिंबोरी जी आहेत, जी अशी पालथी करून घालायची आहेत, म्हणजे जे मसाले वगैरे आहेत ते चिंबोऱ्यामध्ये छान प्रकारे मुरतात. तर अशा प्रकारे चिंबोरी सर्व एक एक करून कढईमध्ये घालून घेतली आहेत. आता चिंबोरीचं हे जे वरचं कवच आहे त्याच्यामध्ये थोडा थोडा गोर आहे. गोर म्हणजे ते भरलेले चिंबोरे आहेत त्याच्यामुळे त्याच्यात तो गोर असतो. तुम्ही त्याला काय म्हणता ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. आता इथे जाडं मीठ घातलं आहे. त्याच्यानंतर झाकण ठेवून लगेचच वाफेला पाणी ठेवून द्यायचं आहे. 1 ग्लास पाणी इथे मी ठेवलं आहे. आता गॅस मिडियम ठेवायचा आहे. एकदा झाकण काढून छान असं परतून घ्यायचे आहेत चिंबोरे, म्हणजे मसाला जो आहे सर्वकडं व्यवस्थित लागतो. तर सर्व चिंबोऱ्यांमध्ये असा मसाला लागला आहे आणि हा जो फोडणीचा वास आहे तो एकदम खमंग असा वास या फोडणीतून येतो. त्याच्यामुळे समजतं की कालवण किती छान बनणार आहे ते. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे. आता हे वाफेचं पाणी छान असं तापून आलं, थोडी वाफ निघाली की हे पाणी चिंबोऱ्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. आता चिंबोऱ्यांनीही लगेचच कलर बदलला आहे. परत झाकण ठेवून थोडं पाणी ठेवून द्यायचं आहे वाफेला. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही ठेवू शकता, पण रस्सा हा एकदम पातळही नाही बनवायचा. एकदम मीडियम कन्सिस्टन्सीचा असा रस्सा इथे मी बनवत आहे, म्हणजे एकदम भारी लागतो खायला. आता इथे मी चिंचेचा कोळ ॲड केला आहे. रश्श्याला साधारण 1 उकळी आली की लगेचच चिंचेचा कोळ इथे घालून घ्यायचा आहे. पाववाटी चिंचेचा कोळ मी इथे घालून घेतला आहे. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून चिंबोरे छान शिजून घेतले आहेत. दुसरा उकळ आला आहे. त्याच्यानंतर आता इथे मी घालून घेतलं आहे, आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते खोबऱ्याचं वाटण इथे मी घालून घेतलं आहे. आता झाकण काढून 5 मिनिटे ही चिंबोरे शिजून घेऊ. चिंबोरे शिजवायला फारसा काही वेळ लागत नाही. फक्त गॅस हा मीडियम ते फास्ट गॅसवर ही चिंबोरे शिजून घ्यायचे आहेत. मंडळी, चिंबोरीचं कालवण कसं बनलं आहे हे आपल्याला कलरवरून सुद्धा समजतं. तर
जो कलर आला आहे ब्राउनिश, त्याच्यावरूनच समजतं की चिंबोरीचं कालवण किती भन्नाट बनलं आहे. आता ह्या ठिकाणी गरम मसाला ॲड केला आहे. 1 पाव चमचा गरम मसाला मी चिंबोरीच्या कालवणामध्ये घालून घेतला आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनटं शिजून घेतलं आहे. त्याच्यानंतर चिंबोरीचं कालवण बनून तयार झालं आहे आणि आत्ता कलर बघू शकता, छान अशी तर्री आलेली आहे चिंबोरीच्या कालवणाला. एकदम जबरदस्त आणि भन्नाट अशा चवीचं हे कालवण बनवून तयार होतं. फ्रेश कोथिंबीरनी छान अशी गार्निश करून घेतली. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा आणि काळजी घ्या. बाय मंडळी.